साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कष्टकर बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नौका व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कष्टकर बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याची ही लाख मोलाची माहिती. ही माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कष्टकर बांधवांसाठी घेऊन आली आहे. सध्याची ही ब्रेकिंग न्यूज. या ब्रेकिंग न्यूजनुसार आता कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात 100% येणार आहे 1000ची तेजी. पण इथं प्रश्न उद्भवला की असं काय घडले कर्नाटकमध्ये की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कर्नाटकमुळे येणार आहे या ठिकाणी 1000ची तेजी. कर्नाटकमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात का व कधीपर्यंत येऊ शकते 1000ची तेजी. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्यासारख्या कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. या ब्रेकिंग न्यूज अनुसार कर्नाटकमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात 100% येणार आहे 1000ची तेजी. पण असं काय घडले कर्नाटकमध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कर्नाटकमुळे कांद्याच्या दरात येणार आहे 1000ची तेजी. आणि ही 1000ची तेजी आपल्याला कधीपर्यंत येताना दिसू शकते, याच्या मागचं मुख्य कारण काय आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव मग कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. ही तेजी आल्यानंतर आपण कांदा विकायचा की थांबायचं, सगळं समजावून सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ती कांद्याची दरपातळी सध्या 2000 ते 2300च्या दरम्यान आहे. पण याच्यामध्ये आपल्याला लवकरच 1000 रुपयाची सुधारणा दिसणार आहे आणि कांद्याचा दर 3000 पार जाणार. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असणार आहे ते कर्नाटक. मग कर्नाटकमुळे कांद्याच्या बाजारभावात 1000 तेजी काय येणार आहे, चला समजून घेऊया. बघा मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं तर या ठिकाणी 15 जुलैपासून 15 सप्टेंबरपर्यंत आपल्याला महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधील जो रब्बीचा कांदा आहे त्याची विक्री घटताना दिसते. मग याची जागा दरवर्षी दक्षिणेतील राज्य घेतात, खास करून कर्नाटक घेत असतो, कारण तिथं अर्ली खरीपचा कांदा येत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी 15 जुलैपासून 15 सप्टेंबरपर्यंत तर कधीकधी 15 ऑक्टोबरपर्यंत कर्नाटकमधील अर्ली खरीपचा हा जो कांदा आहे बाजारभावाला नियंत्रणात ठेवत असतो. पण यंदाच्या वर्षी झाले काय की अल्निनोमुळे तिथं पाऊस हा कमी पडला. त्यामुळे सुरुवातीला जे कांद्याच्या लागवडचे क्षेत्र आहे ते भयंकर घटलं. त्यानंतर जे काही जेमतेम लागवड झाली त्याला पाणी कमी पडलं आणि वाढीच्या अवस्थेत पाणी न मिळाल्यामुळं कांद्याचं उत्पादन भयंकर प्रमाणात दक्षिणेतील इतर राज्यासह कर्नाटकमध्ये घटताना दिसत आहे. यामुळं 15 जुलैची तारीख ओलांडून गेली तरी आपल्याला खूप मोठं आवक कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातून सध्या दिसत नाही आणि ही आवक जरी सुरू झाली तरी ही आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भयंकर घटताना दिसणार आहे. याच्यामुळं एक मागणी पुरवठ्यामध्ये जो गॅप निर्माण होणार आहे तो गॅप आपल्याला कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी 1000ची तेजी या ठिकाणी आणताना दिसणार आहे. मग ही तेजी कधी येईल तर लक्षात घ्या मित्रांनो, 15 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत ही स्थिती जवळपास निश्चित होईल. ही स्थिती एकदा निश्चित झाली की 15 ऑगस्ट नंतर मग कांद्याच्या मागणी व पुरवठ्यातील गॅप एकदा त्या ठिकाणी वाढायला सुरू झाला की हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्डतोड तेजी प्रदान करणार, जी तेजी कर्नाटकमुळे येणार आणि ही तेजी कमीत कमी 1000 रुपयांची असणार. या तेजीमध्ये कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो आपल्याला अलगद 3000च्या वर जाताना दिसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा हा या तेजीत विकायचा की थांबायचं. तर आपल्या सर्वांसाठी माझा या ठिकाणी जो सल्ला आहे त्यानुसार 3000च्या आसपास भाव मिळाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीत आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची. सुरुवात 3000पासून करायला काही हरकत नाही. आता अशा परिस्थितीत काही प्रश्न उद्भवतील, या प्रश्नांची उत्तर मी देत राहील. त्यासाठी हे प्रश्न पाठवत चला या ठिकाणी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून. पण सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज व आनंदाची वार्ता की कर्नाटकमुळे कांद्याच्या दरात कमीत कमी 1000ची तेजी ही लवकरच येणार आहे.
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांचे सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय हा व्यक्त करतो. खूप खूप आभार.